सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 66. सार वाटणारा संसार असार वाटतो तेव्हा. नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधूनी पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. आपण करीत असलेल्या संसारात परमोच्च सुख नांदते आहे असा एक सुखद भास बहुतेकांना ग्रासून असतो. आपलं घर, बायको, मुलं, भोवतीचे संदर्भ, करत असलेला व्यवसाय किंवा नोकरी यात मानवी मन रममाण होतं. जर संसारातले सर्व कोण हवेहवेसे वाटावेत असे असतील तर माणसाला परमोच्च सुख आपल्याला लाभलं आहे असे वाटू लागते. परंतु सार वाटणारा हा संसार असार आहे हे तेव्हा जाणवू लागते जेव्हा संसारातले हवेहवेसे वाटणारे संदर्भ वाहनेतल्या खिळ्यांसारखे ठेचायला लागतात. तेव्हा मग देवाची आठवण होते. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यापेक्षा करीत असलेला संसार हा भगवंताच्या कृपेने चालला आहे, ही त्याची आपल्यावर कृपा आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा संसारात गुंतलेले सांबराच्या शिंगासारखे गोंडस वाटणारे परंतु झाडात अडकून पडणारे हे संदर्भ आपोआप गळून पडतात. तुमची सर्व विहित कर्मे आहेत त्याची सुगंधी फुलं करा आणि या विहित कर्माच्या फुलांची माला परमेश्वराला अर्पण करा. म्हणजे मग मनाची कुठल्याही पातळीवरची तगमग आपोआप विराम पावेल. चंदन, शीतलता तेव्हा मिळते जेव्हा तुमचे आयुष्य चंदन होऊन जाते. आयुष्य चंदन होणे म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणात अवघं आयुष्य समर्पण करणे. कर्म कोणालाही चुकत नाहीत, परंतु विवेकाचा साठा सतत मनात ताजा ठेवून संत सज्जनांच्या संगतीत आपलं आयुष्य घालवलं तर ईश्वराच्या अस्तित्वाची खूण कळायला लागते. आपला देह हा कुणालाही उपयोगी पडतो. आपलं अस्तित्व समष्टीला हवं आहे असं वर्तन जेव्हा आपल्या हातून घडत राहते, आपल्याला धनाच्या लोभापेक्षा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण महत्त्वाचं वाटू लागते, तेव्हाच चंदनाचा हा लेप म्हणजे काय, त्यातला थंडावा म्हणजे काय ते कळते. समर्थ प्रस्तुत श्लोकातून राघवाचं ध्यान सतत करा असं आवर्जून सांगत आहेत. या संसाराच्या मर्त्य चिखलात अडकून पडू नका. बा माझ्या मना, ईश्वराने जे आयुष्य दिले आहे त्यातले सत्य तू शोधून काढ असे ते बजावून सांगत आहेत. विषाची संगत केली तर प्राण शरीरात कधी राहील का, तू शोध घे असे ते मनाला कळवळून सांगत आहेत. तुला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर परमेश्वरी चिंतनाचे अमृत जवळ हवे. विषय सुख कायमसाठी कधी मिळत नाही. संसार हा विषासारखा असतो, तो सोडून नामस्मरणात दंग हो. संसारात सुख नाही, तिथे केवळ दुःख आहे हे सत्य समर्थ मनाला समजावून सांगत आहेत. परमेश्वरी चिंतनाला पर्याय नाही. परमेश्वरी चिंतन करीत असलेल्या संसाराला आकार देते हे महत्त्वाचे. श्लोक 67. पहाटवेळच्या श्रीराम नामस्मरणाची महती. घनश्याम हा राम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा पुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 67. पहाटे जाग आली की एक गोष्ट लक्षात येते की आपलं मन पूर्णपणे शांत असते. त्या पहाटेच्या वेळी सर्वत्र अवघी जीवसृष्टी जागी होत असते. पाखरांचा किलबिलाट, फुलांचा सुगंध, निरभ्र आकाशात पूर्व दिशेला पसरत असलेली लाली, सूर्याचा लालभडक गोळा. पूर्वेच्या काठावर येण्यापूर्वी हा पहाटेचा काळ मनाला पूर्ण शांत करतो. मन प्रसन्न असते
सर्वोत्तम विचारांच्या वेळा रुजण्याची ती एक अनोखी अशी घडी असते. मनात रुजणारा प्रत्येक सुंदर विचार मन अधिकाधिक प्रसन्न करीत जातो. समर्थांनी अनोख्या पहाट वेळेला आपल्या मनाच्या श्लोकांतून एक वेगळाच ईश्वराकार दिला आहे. आपल्या एका अभंगात ते म्हणतात की, प्रातःकाळ झाल्या राम आठवावा, हृदयी धरावा क्षण एक राम हृदयी धरिजे, संसारी तरिजे हेळा मात्रे, सर्व काळ राम मानसी धरावा, वाचे उच्चारावा नामघोष. सकाळ होण्यापूर्वी पहाटेच्या या हृदय सुंदर क्षणाला श्रीरामाचे स्मरण करावे. तो आपल्या हृदयात साठवून घ्यावा. त्याची पावलं आपल्या हृदयात पडायला लागली की एकूणच आनंदाला पारावार राहत नाही. सदा सर्व काळ मनात तरळत राहणाऱ्या श्रीरामाचे हे प्रातःकालीन स्मरण जीवाला खूप आनंद देऊन जाते. प्रस्तुत श्लोकाद्वारे समर्थांनी या पहाटेच्या मंगल समयी श्रीरामस्मरणाची महती गायली आहे. समर्थ म्हणतात, हा घनश्याम सावळा श्रीराम खूप लावण्यरूपी आहे, खूप देखणा आहे. सौंदर्याचा तो मूर्तिमंत पुतळा आहे. तो धैर्यवान आहे, पूर्ण प्रतापी आहे. शौर्याने इथे जणू श्रीरामाला माला घातली आहे. या देखण्या श्रीरामाचे दर्शन पहाटे झाले की मन आनंदाने उचंबळून येते. त्याच्या नुसत्या स्मरणाने अंगात एक विलक्षण बळ येते. आपल्या सेवकांचे रक्षण करणारा हा महाप्रतापी श्रीराम भक्तांच्या संकटाच्या वेळी अक्षरशः धावून येतो आणि भक्ताला एक आश्वासन देतो की, मी आहे तुझ्याबरोबर. असा हा सावळा श्रीराम, त्याची आठवण पहाटे जाग आल्यापासून यायला हवी. प्रभात समयी आपण केवळ श्रीरामाचेच चिंतन करावे. त्या श्रीरामचिंतनाला पर्याय नाही. त्या आनंदाला थांबणे ठाऊक नाही. मन व्यापून राहणारा श्रीराम हेच आपले आनंद निधान करावे. श्लोक 68. श्रीराम म्हणजे सामर्थ्याला फुटलेला आश्चर्य जिव्हा, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 68. समर्थाचे मन प्रभू रामचंद्रमय झालेलं होतं. प्रत्येक क्षणी समर्थ श्रीरामाचं अस्तित्व अनुभवत होते. समर्थांना एक जाणवत होतं की श्रीरामाच्या सहवासात असणाऱ्या त्यांच्या कुणाही भक्ताला कळी काळाचे भय बाळगायला नको. तो श्रीराम आपल्या सर्व भक्तांना पूर्ण संरक्षण देतो. कारण हा महाबलाढ्य श्रीराम त्याच्या धनुष्याच्या नुसत्या टणत्काराने त्रैलोक्याला घाम सुटतो. परमेश्वराचे सच्चिदानंद स्वरूप पाहायचं असेल तर श्रीरामाचं रूप आठवावं. ते घननीळ आकाशव्यापी रूप आपल्यावर मायेची पाखर घालतं. त्या श्रीरामाला शरण जाणं म्हणून आवश्यक आहे. श्रीरामाच्या नामस्मरणात समर्थ अष्टप्रहर दंग असायचे. समर्थांना श्रीरामाचं सतत दर्शन व्हायचं. गोदावरीच्या पात्रात उभे राहिले की श्रीरामाचं रूप त्यांच्या नजरेसमोर यायचे. त्यांच्या साधकावस्थेत त्यांनी श्रीरामाचे चिंतन केले. गोदावरीच्या पात्रात प्रहराच्या प्रहर उभे राहून समर्थांनी श्रीरामाची पूजा केली. त्याचा एकच परिणाम झाला. समर्थ पूर्णपणे त्या सर्वोत्तमाचे दास झाले. असे समर्थ आपल्या मनास उद्देशून मनाच्या श्लोकांतून उपदेश करीत आहेत. प्रस्तुत श्लोकात समर्थ म्हणतात की, माझा हा श्रीराम कोदंडधारी श्रीराम सामर्थ्यात सर्वाहून श्रेष्ठ आहे. श्रीरामाच्या समर्थांची तुलना कोणाशीच होत नाही. दशमुखी महाप्रतापी रावणाचा श्रीरामाने वध केला होता. त्याची आठवण समर्थ वारंवार देतात. प्रस्तुत श्लोकातून म्हणून ते सांगत आहेत की हा श्रीराम म्हणजे सामर्थ्याला फुटलेला आश्चर्यजिव्हा आहे. श्रीरामाच्या सामर्थ्याबद्दल कितीही बोलले तरी वाणीला समाधानच होत नाही. समर्थ म्हणतात की महाकाय अक्राळ विक्राळ काळ
तो सुद्धा श्रीरामाचं नाव काढताच थरारतो. म्हणजे प्रत्यक्ष यमाला सुद्धा श्रीरामाच्या नुसत्या नावाचा उल्लेख केला तरी भीतीने कापरे सुटते. जर प्रत्यक्ष काळ म्हणजे प्रत्यक्ष यमराज सुद्धा श्रीरामाचं नाव काढलं तरी थरथर कापतो, तर या कश्चित मानवाचा त्या परमेश्वरापुढे काय पाठ लागणार? दशमुखी रावणाला सुद्धा श्रीरामाच्या अचाट आणि अफाट सामर्थ्यापुढे हार खावी लागली, तर माणसांचं काय होत असेल? म्हणून अशा या श्रीरामाचे पहाटेच्या निवांत समयी चिंतन करायला हवे. श्रीरामाच्या नामस्मरणात दंग होऊन जायला हवे. एकदा का पहाटेच्या देवभरल्या वेळेला श्रीरामाची आठवण नित्यनेमाने यायला लागली की दिवसाचा प्रत्येक क्षण पहाट वेळेला असते तशी शांतता घेऊन येईल. सर्व आयुष्य शांत होईल. रामाच्या वाणीचा कोवळा स्वर सतत ऐकता येईल. अवकाशाच्या भवपोकळीतले नीलवर्णी सौंदर्य हाका मारायला लागेल. श्रीरामाचं आकारातलं स्वरूप निराकार व्हायला लागेल. नीलवर्णी आकाशातला तो श्रीराम हाका मारायला लागेल. तेव्हा पहाट होत असेल. त्यासाठी पहाटेच श्रीरामाचं नाव घेत घेत हलके जाग यायला मात्र हवी. श्लोक 69. श्रीराम सहवास परमानंदच देतो. सुखानंदकारी निवारी भयाते. जनी भक्त भावे भजावे तयाते. विवेके त्यजावा अनाचार हेवा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ श्री रामदासाच्या वर्णनात रममाण झालेले आहेत. श्रीरामाचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभतो आहे. त्यामुळे श्रीरामाच्या प्रत्येक गुणाचा समर्थ आपल्या परीने रेशीम धागा विणीत आहेत. मनाच्या श्लोकांच्या निमित्ताने समर्थ आपल्या मनाशीच जणू संवाद साधत श्रीराम वर्णनात दंग झालेले आहेत. त्यांच्या मनात आणि मुखात सतत श्रीरामाची पूजा चालूच असते. स्वानुभवाचं बोलणं ऐकणाऱ्याच्या हृदयात आपोआप वस्तीला येतं. समर्थ तर प्रत्येक क्षणी आपला परमेश्वर प्राप्तीचा आनंद सांगत होते. त्यामुळे मनाचे श्लोक आपल्या मनात चटकन रुजतात. हा प्रत्येकाचा अनुभव झाला होता. अशा परमेश्वराच्या स्वरूपात समर्थ विरघळून गेल्यामुळे मी श्रीरामाचा झालो आहे ही जाणीव त्यांचे हे मनाचे श्लोक वाचताना सतत होते. प्रस्तुत श्लोकात त्याची प्रचिती येते. समर्थ मोठ्या प्रेमाने म्हणतायत की हा माझा श्रीराम मला परमानंद देतो. तो माझ्या सुखाचं मुख्य सूत्र आहे. श्रीरामाचं नुसतं स्मरण सुद्धा आनंदकारी असते. केवळ आनंद म्हणजे प्रभू रामचंद्रांचं स्मरण आहे. परमेश्वराच्या सान्निध्याचा ध्यास घेऊन त्याच्या स्मरणात नित्य राहिलं तर तो परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण तो तुमच्या हृदयात असतोच. आपण फक्त त्याला हाक मारायची, बाकी काही नाही. हाकेला फक्त परमेश्वरच प्रतिसाद देतो. समर्थ पुढे म्हणतात की हा माझा श्रीराम मनातल्या भीतीला पळवून लावतो, भयाचं निवारण करतो. मनात भीती असली की हातून कुठलंच काम चांगल्या प्रकारे होत नाही. मनात भयाचा डोह निर्माण झाला की देहाला व्यापून टाकणारा आनंद बुडायला लागतो. कारण आपल्याला खूप प्रकारचे भय वाटत असते. या भयापासून पूर्ण मुक्तता मिळायला हवी आणि ती मुक्तता परमेश्वरच करतो. श्रीरामाच्या सान्निध्यात भय कधी शिल्लकच राहत नाही. सूर्य उगवल्यावर जसा अंधार पळून जातो तसे श्रीरामाच्या अस्तित्वाचा उदय आपल्या हृदयात झाला की भयाचा अंधकार नष्ट होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. समर्थ पुढे म्हणतात की प्रभू रामचंद्रांची भक्तिभावाने पूजा करावी, त्याचं अष्टप्रहर भजन करावं, त्याचा आश्रय घ्यावा,
तरच श्रीरामाचे चरण आपल्या हृदयात उमटतील. आपल्या मनात विवेक सतत जागा हवा. अनाचारी वृत्ती सोडून द्यायला हवी. कोणाचाही हेवा करण्याची आणि आपण कुढत बसायची वृत्ती सोडून द्यायला हवी. कुणाचाही द्वेष किंवा मत्सर करू नये. तरच मन शांत राहतं आणि ते शांत मनच प्रभू रामचंद्रांचं स्मरण चिंतन करू शकतं. भयमुक्त द्वेषरहित मनच परमेश्वरी चिंतनात दंग होऊ शकतं. समर्थ म्हणूनच म्हणतात की प्रातःकालापासून श्रीरामाच्या चिंतनात मन दंग करावं. त्यातच संपूर्ण आनंद साठला आहे. श्लोक 70. चित्तवृत्ती पूर्णपणे रामनामाला अर्पण करा. सदा रामनामे वदा पूर्णकामे कदा बाधिजेना पदा नित्यनेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 70. पहाटेच्या वेळच्या नीरव शांततेत आपलं लक्ष परमेश्वरी अस्तित्वाकडे केंद्रित करावे. पहाटेच्या वेळी आपलं मन फुलासारखं ताजं असतं, सुगंधित असतं. मनात जर त्या परमेश्वराच्या नामस्मरणाची साखळी रुणझुणायला लागली तर आपल्या मनात परमेश्वराच्या चिंतनाच्या मंद घंटा वाजू लागतात. त्या घंटानादातच संपूर्ण दिवस मन निनादत राहतं. पहाटेच्या वेळच्या या श्रीरामाच्या चिंतनाच्या अखंड घंटा म्हणून समर्थ आपल्या अमृतमय शब्दातून सतत वाजवत राहतात. या नामस्मरणाविषयी समर्थ सतत सांगत आहेत. त्याचे एकमेव कारण केवळ हेच आहे की मनातली किलमिशं दूर व्हावीत आणि मन शांत होत जावं. एकदा का मन निवायला लागले की मनात केवळ ओंकाराचे ध्वनी घुमत राहतात. समर्थ सतत आपल्या ओंकाराचा ध्वनी प्रभू श्री रामचंद्रांच्या नामस्मरणात विरघळवून टाकतात. अशा त्या रामनामासंबंधी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत की प्रत्येक क्षणी रामनामात दंग व्हा. पूर्णपणे आपल्या चित्तवृत्ती रामनामाला अर्पण करा. एकदा का श्रीरामाच्या नादवलयात मन गुंतून गेले की आपल्या मनाला परमशांती तर लाभतेच, परंतु मनातल्या कामना पूर्ण होतील. अर्थातच ज्याच्या मनात श्रीरामाच्या चिंतनाची नादवलय उमटतात त्याच्या मनात एकच कामना जिवंत अवस्थेत असते आणि ती म्हणजे श्रीरामाचं सगुण साकार दर्शन घडावं आणि आपल्या भक्ताची ती तीव्र इच्छा प्रभू रामचंद्र पुरी करतात. फक्त भक्त सदैव त्या रामनामाच्या जपात समरसून गेला पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात की एकदा का आपलं मन त्या रामनामात गुंग झालं की त्याला कुठलीही संकट बाधत नाहीत. कुठलेही संकट आले तरी प्रभू रामचंद्र तात्काळ आपल्या भक्ताच्या मदतीला येतात. भक्त संकटमुक्त तर होतोच, परंतु श्रीरामाच्या निकट तो अलगदपणे जातो. पहाटेपासून श्रीरामाच्या चिंतनात मन गुंतवून मात्र ठेवायला हवे. पण होते काय तर आळस माणसाच्या मनाचा ताबा घेतो. अहंकार सतत आपल्या मनात नागासारखा फणा काढून बसलेलाच असतो. परमेश्वरी चिंतनाच्या आड येणारं मन आणि आळस हे दोन फार मोठे शत्रू आहेत. ते नष्ट करायला हवेत. या दोन बलाढ्य शत्रूंशी मुकाबला करून त्यांचा पहिल्यांदा निपात करायला हवा. तरच पहाटे श्रीरामाच्या चरणांचा मंजूळ नाद ऐकायला येईल आणि श्रीरामाच्या विचाराने मन अष्टौ प्रहर निनादत राहील.
श्लोक 71. नामसाधनेमुळे संकटांचा विनाश होतो. जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 71. एकूणच नामस्मरणाबद्दल समर्थ सतत सांगत आहेत. नामामुळे काय काय होते याची ग्वाही समर्थांनी दासबोधातील 4थ्या दशकातल्या 3ऱ्या समासात फार उत्तम प्रकारे सांगितली आहे. समर्थ तिथे म्हणतात, नाभे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. दासबोध 4:3-11. नामसाधनेमुळे आपल्या पुढली संकटे नासून जातात, ती नष्ट होतात. येणारी स्वप्ने नामसाधनेमुळे आपल्या पुढली संकटे नासून जातात, ती नष्ट होतात. येणारी विघ्ने प्रभू रामचंद्र निवारून टाकतात. नामस्मरणाने उत्तम गती मिळते. या सोप्या नामसाधनेत फक्त तुम्ही सर्वांगाने दंग मात्र व्हायला हवे. समर्थ म्हणतात की या हरिनामाच्या बळावर भक्त प्रल्हाद कितीतरी संकटातून उतरला. भक्त प्रल्हादाच्या जीवावर उठलेली संकटे होती, परंतु परमेश्वराने ती सर्व संकट स्वतःवर ओढून घेतली. ती सर्व संकट स्वतः दूर केली. भक्त प्रल्हादाच्या मुखात सतत हरिनाम होते. त्या नाममाहात्म्याबद्दल समर्थांनी कितीतरी उदाहरणे दिली आहेत. समर्थ त्यासाठी आपल्या सर्व भक्तांना, शिष्यांना एवढेच सांगतात की नित्यनेम प्रातःकाली, माध्यान्हकाळी, संध्याकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. दासबोध 4:3-3. सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ नामाचा फक्त गजर व्हावा. परंतु नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. दासबोध 4:3-3. सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ नामाचा फक्त गजर करावा. प्रस्तुत श्लोकातून समर्थ पुन्हा तेच सांगत आहेत. ते म्हणतात की नामाच्या अखंड जपामुळे आपल्यातले महादोष पळून जातात, नामशेष होतात. ती केवळ नामस्मरणानेच. कारण आपल्या मुखात जर श्रीरामाचे सतत नाव असेल तर मनात कुठलेच इतर विचार येत नाहीत. सुष्ट किंवा दुष्ट कुठलाच विचार प्रकट होत नाही. मन शांत, निवांत होते. मन प्रसन्न होते. या नामाच्या बळावर केवळ महादोष जात नाहीत, तर आपल्याला उत्तम गती मिळते. त्यासाठी पूर्वी राजे लोक यज्ञयाग करीत, पण ही उत्तम गती केवळ नामस्मरणामुळे मिळते. त्यासाठी काहीही त्रास नाही. फुकाचे केवळ नाम घेता बस, बाकी काहीही नको. त्यामुळे आणखी एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे नामस्मरणामुळे आपला पुण्याचा साठा जो असतो तो आपोआप वाढायला लागतो. महादोष नष्ट झाले की ती जागा मग पुण्य भरून काढते. त्यामुळेच तर फक्त काही मिळणे, त्यामुळेच तर उत्तम गती मिळते. महादोष नष्ट झाले की ती जागा मग पुण्य भरून काढते. त्यामुळेच तर उत्तम गती मिळते. मग काय करायचे तर पहाटेपासून श्रीरामाचा अखंड जप सुरू करायचा, बाकी काही नाही. श्लोक 72. परमेश्वर चिंतनासाठी एक पैसा खर्च नाही. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही,
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. सर्वसामान्य माणूस हा आपल्या देहाचे सर्व प्रकारचे चोचले पुरे करायचा प्रयत्न करतो. कारण त्याचं आपल्या या मर्त्य देहावर विलक्षण प्रेम असतं. ते प्रेम इतकं असतं की मनुष्यजन्म क्वचित मिळतो ही भावना मनात घट्ट रुजल्यामुळे जमतील तेवढे भोग भोगून घेण्याकडे त्या माणसाचा हव्यास असतो. हे सारे भोग भोगण्यासाठी, देहाचे सर्व भोग पूर्ण करण्यासाठी खूप पैसा लागतो. तो पैसा मिळवण्यासाठी, पैसा जपण्यासाठी पुन्हा त्याची तारांबळ उडते. म्हणजे पुन्हा देहा सारखाच तो पैसा जपायला लागतो. या सर्व व्यवहारात तो एका गोष्टीचा अजिबात विचार करीत नाही की हा नरदेह ज्याने दिला त्या परमेश्वराला तो पूर्ण विसरून जातो. परमेश्वर भक्तीचा चेंदामेंदा करून तो आपल्या मर्त्य देहाचा एकूणच सोपस्कारात गर्क राहतो आणि त्या देहाबरोबरच तो शेवटी सर्व गमावून बसतो. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हेच सांगत आहेत की देहाला रुजवण्यासाठी खर्च करावा लागतो, देहाला सजवण्यासाठी खर्च करावा लागतो, परंतु परमेश्वराचे चिंतन हे श्रेष्ठ दर्जाचा जो आनंद देते, मनाला पूर्ण शांती देते, त्या परमेश्वराच्या नामस्मरणासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. आपल्या रक्तवाहिन्यांमधून परमेश्वराच्या नामस्मरणाच्या पेशी सोडून दिल्या की मग अखंड आनंद मिळतो. हा आनंद देहातील असतो. नामस्मरणासाठी पैसा खर्च करावा लागत नाही आणि पैसा खर्च करावा लागत नसल्यामुळे तो मिळवण्यासाठी देहदंड सोसावा लागत नाही. श्रीरामाचं मुखाने नाव घेण्यासाठी कसलेही कष्ट पडत नाहीत. पदरचे काहीही जात नाही. केवळ नामाचा उच्चार करायचा. पुन्हा हा उच्चार करताना मुखाला सुद्धा कष्ट पडत नाहीत. आणि एकदा का नामस्मरणात दंग झालात की संसारासारखा महाघोर शत्रूसुद्धा आपल्यापुढे हतबल होतो. या संसाराच्या सारीपाटाच्या खेळात सतत हार खावी लागते. त्या संसारातल्या मोहमत्सराला एकदा का जिंकून घेतले की आयुष्यभर केवळ आनंदच मिळतो. पैशाचा मोह नाही, कुणाविषयी मत्सर नाही, स्त्री देहाविषयी आसक्त नाही, शरीरात मद नाही, असं हे आयुष्य आनंदाचे कुंभ भरून वाहणारा हा कैवल्य आनंद केवळ नामस्मरणात दाटलेला. त्या नामस्मरणाच्या वाटेवरून आनंदाच्या प्रदेशात प्रवेश करा, असं समर्थ सांगतात. म्हणून ते म्हणतात की पहाटेच्या पहिल्या प्रहरापासून श्रीरामाच्या चिंतनात दंग होऊन जावं. जागृती, स्वप्नी, सुषुम्नी, तुर्या अशा चारही अवस्थांमध्ये श्रीरामाच्या ध्यासात राहावं. आयुष्याचा आनंद त्यात साठला आहे. श्लोक 73. व्रतवैकल्यांची काहीच आवश्यकता नाही. देहदंडनेचे महासुख आहे. महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतितसे देवदेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 73. परमेश्वराची पूजा करण्याचे तसे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाचा मार्ग अर्थातच वेगळा असतो. तसबिरीला हार घालत किंवा घरातल्या मुलींना गंध लावून पूजा करणारी माणसं, घरातल्या मूर्तींना गंध लावून पूजा करणारी माणसं मोठ्या समाधानात कालक्रमण करीत असतात. परमेश्वराच्या अस्तित्वाची
दखल न घेणाऱ्यांपासून अशा मूर्तीपूजेत गर्क असणाऱ्यांपर्यंत कितीतरी लोक समाजात सुखने वावरत असतात. समर्थांना अशा प्रकारचे कितीतरी लोक समाजात वावरताना दिसत होते, जे परमेश्वरी मूर्ती संकल्पनेत गर्क होते. त्यांच्या संबंधी प्रस्तुत श्लोकातून समर्थ आपलं चिंतन व्यक्त करीत आहेत. अशा या प्रकारच्या पूजेत व्यग्र असलेली माणसं आपल्या देहाला दुःखाचा दंड ठोठावत आहेत, असं समर्थांना वाटायचं. कारण ही माणसं तीर्थक्षेत्रावर जायची, उपास-तापास करायची, कुणाचा तरी बळी द्यायची. हे सारं पाहिल्यावर समर्थांना वाटायचे, माणसं कशाला असे देहाला त्रास देतात? परमेश्वर प्राप्तीचा हा मार्ग आहे काय? ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात या संदर्भात म्हटले आहे की, तुम्ही व्रते नियमित न करावे, शरीराते न पिडावे, धुरिकेही न वचावे, तीर्थासी गा. ज्ञानेश्वरी 3:89. व्रतनियमांची वास्तविक काहीही आवश्यकता नाही. शरीराला पीडा देऊन हे सारे देवाच्या नावाखाली सोपस्कार करायची काही गरज आहे का? तीर्थक्षेत्रांवर तरी कशाला जायचे? शरीराला दंड करून देवाची पूजा करायचे कारण काय? ज्ञानदेवांचा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आहे की, तू मला केवळ शरण ये, केवळ माझी पूजा कर. सर्व देवतांना आवाहन करायची गरजच काय? तुझा जो स्वधर्म आहे त्याची तू केवळ पूजा कर. बाकी देहाला पीडा करण्यात काहीही अर्थ नाही. समर्थ पुन्हा तेच सांगत आहेत. देहाला पीडा देऊन देवाची पूजा कशाला करायची? त्यापेक्षा श्रीरामाचा केवळ नामस्मरण करा. यात देहाला कसलीही पीडा नाही, दुःख नाही, केवळ आनंदच आहे. सर्वशक्तिमान शंकराने सुद्धा श्रीरामाची केवळ पूजा केली, ती त्या रामस्मरणातूनच. त्या शंकरापुढे आपण मर्त्य जीव ते काय? तर या नामस्मरणाला पर्याय नाही. म्हणूनच पहाटेच्या पहिल्या क्षणापासून श्रीरामाच्या चिंतनाला सुरुवात करावी. त्यात खूप सुख साठलेले आहे. श्लोक 74. परमेश्वर प्राप्तीसाठी पैशाची गरज नाही. बहुतां परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपली वैदिक संस्कृती खूप जुनी आहे. त्या पुरातन वैदिक संस्कृतीत यज्ञ, दान आणि तप यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या काळात मोठमोठे यज्ञ व्हायचे. ईश्वरप्राप्तीच्या मार्गातले हे टप्पे होते. परंतु यज्ञ करायचा म्हणजे खूप धन हवं. या यज्ञात दानाची संकल्पना रुजलेली होती. पूर्वीच्या काळी राजे लोक यज्ञ झाल्यावर आपलं धनाचं कोठार दानाद्वारे रिकामं करून टाकत. यज्ञ आणि दान हा सांघिक जीवन प्रवृत्तीचा भाग होता. परंतु तप मात्र व्यक्तिगत साधनेचा एक भाग होता. तपाचे सामर्थ्यही अफाट होते. ती वैदिक संस्कृती हळूहळू लुप्त व्हायला लागली. यज्ञ संस्था हळूहळू कमी व्हायला लागल्या. परंतु दान संकल्पना आजही अस्तित्वात आहे. म्हणजे ईश्वरी साधनेच्या प्रवासात दान मात्र आजही आहे. म्हणजे पुन्हा पैशांचा खेळ आलाच. समर्थाच्या या 17व्या शतकात यज्ञ आणि दान दोन्हीही होते. राजे लोकांचे ठीक होते, परंतु सर्वसामान्य माणूस परमेश्वराच्या आराधनेत सुद्धा हे पैशाचे डोंगर उल्लंघू शकत नव्हता. त्यामुळे समर्थ प्रस्तुत श्लोकात पुन्हा सांगत आहेत की,
परमेश्वर प्राप्तीच्या या साधनांमध्ये खूप संकट आहेत. पैशाच्या सामर्थ्याची आवश्यकता टाळता येत नाही. व्रत करायचे, दान करायचे, त्या व्रताची आणि दानांची उद्यापने करायची म्हणजे पुन्हा पैशाचे पाठबळ हे हवेच. मग सामान्य माणसाने परमेश्वर प्राप्तीच्या या सर्वसामान्य अडचणीच्या मार्गावर मात कशी करायची? समर्थ म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगत आहेत की हा परमेश्वर खूप दयाळू आहे. तो कृपाळू आहे. त्याला भेटण्यासाठी या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. त्याला केवळ आपल्या मनात साठवत राहावे, त्याच्या नित्य स्मरणात आपला जीव गुंतवून ठेवावा. त्याच्या सततच्या आठवणींसाठी पैसा अजिबात लागत नाही. त्यासाठी कुठलेही व्रत करायची आवश्यकता नाही. त्याला फुलं अर्पण करावी लागत नाहीत. नारळसुद्धा फोडायला नको. केवळ श्रीरामाच्या चिंतनाचा घोष मनात जागता ठेवायचा. त्याच्या आठवणीने प्रत्येक क्षण घालवायचा. आपलं प्रत्येक कर्म त्या श्रीरामाला अर्पण करायचे. किंबहुना आपला प्रत्येक श्वास त्याच्या नावाने घ्यायचा. त्याच्याच केवळ ध्यास घ्यायचा, आणखी काहीही नको. भगवंताचे स्मरण ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे. दिवस रात्र त्याच्या नावाने प्रत्येक क्षण सुखाने घालवायचा. त्यासाठी एकच करायचे. सकाळी उठल्यापासून त्या श्रीरामाचे चिंतन करायचे. त्याच्याच नादात आयुष्य फुलवायचे. त्यासारखं मानवी मर्त्य जीवनात आनंददायी दुसरं सुख नाही. श्लोक 75. श्रीरामाच्या सान्निध्यात आयुष्याचं सोनं होतं. समस्तांमध्ये सार साचार आहे. कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वावुगा तो त्यजावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 75. समर्थांची समष्टीशी संवाद साधायची लढिवाळ पद्धत फार सुरेख होती. श्रीरामाच्या स्वरूप ध्यासात सर्वांनी आपलं मन समर्पित करावं असं त्यांना नेहमी वाटायचं. श्रीरामाच्या स्वरूपाविषयी मनात प्रेम आणि ओढ निर्माण होईपर्यंत त्याच्या नामस्मरणात मन कधीही गुंतणार नाही याची जाणीव समर्थांना होती. नामस्मरणामुळे मन पवित्र होत जातं याची लोकांना खात्री वाटावी म्हणून समर्थ त्या मनाच्या श्लोकांमधून वारंवार त्याची जाणीव करून देतात. शेवटी निराकारातल्या परमेश्वराला भेटण्यासाठी आकाराला मिठी मारावीच लागते. त्याशिवाय निराकारातल्या परमेश्वराला तुम्ही पाहणार कसे? आकाराला दृश्य पातळीवर एकदा का मनात साठवले की त्या भव्य निराकाराला आपण नक्षत्रांच्या मार्गाने आकाशातून जाताना पाहू शकतो. या आकार निराकाराच्या खेळासाठी एक दृष्टी तयार व्हावी लागते आणि त्यासाठी या नामस्मरणाचा राजमार्ग समर्थ वारंवार दाखवत आहेत. प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत की सर्व आध्यात्मिक वाटचालीत साधकाने नामस्मरणाचा मार्ग निधीत करून त्याच वाटेवरून जावे. त्यासाठी काहीही त्रास नाही. तुकाराम महाराज त्या संदर्भातला एक अभंग फार महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराजांचा त्या संदर्भातला एक अभंग फार महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात की नाम घेता न लागे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे नाम काम, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम नाम. नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीची सरती, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. तुकाराम महाराज सुद्धा नामस्मरणासंबंधी सांगत आहेत की या नामस्मरणासाठी कसलेही मोल द्यावे लागत नाही. केवळ
रामाच्या या 2 अक्षरांच्या ध्यानात अवघं आयुष्य काढलं तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल. जात-पात, धर्माच्या पलीकडची ही नामसाधना हा ईश्वरप्रती आपलं आयुष्य अर्पण करण्याचा सोपा मार्ग आहे. समर्थ सुद्धा हेच सांगत आहेत. ते म्हणतात की माझं म्हणणं जर कळत नसेल तर वेदशास्त्र चाळा, त्यांचा अभ्यास करा, संत साहित्यात डोकावून पहा. मनातला संशय दूर होण्यासाठी हे सर्व तुम्ही वाचा. रामनामाचं सामर्थ्य तुम्हाला कळून आल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याबाबतीत मनात कसलाही संशय बाळगू नका. मनातला संशय दूर फेकून द्या आणि पहाटेच्या पहिल्या क्षणापासून अखंडपणे नामचिंतनात दंग होऊन जा. त्याला पर्याय नाही. श्लोक 76. नामस्मरणासंबंधीची सहज सोपी भूमिका. नव्हे कर्म ना धर्म ना योग काही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 76. पाश्चिमात्य देशातील धर्मसत्ता ज्या शतकात डळमळायला लागली त्या शतकात तर आपल्या महाराष्ट्र देशी संत साहित्याचा, संत अस्तित्वाचा, संत वचनांचा पगडा जनसामान्यांवर घट्ट बसला होता. वारकरी संप्रदाय फुलून आला होता. अवघं देहभान हरवून माणसं विठ्ठलाच्या या अप्रतिम राज्यात भूवैकुंठ म्हणून गणल्या गेलेल्या पंढरीत आषाढी कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या नामस्मरणात रममाण झालेली होती. भारतात आध्यात्मिक सत्ता सर्वत्र पसरलेली होती, परंतु महाराष्ट्र देशी तिचे प्राबल्य अधिक होते. मुसलमानांच्या आक्रमणांनी महाराष्ट्र खिळखिळा झालेला असताना शिवशाहीची पहाट झाली आणि या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला तुकाराम रामदासांच्या आध्यात्मिक विचारसरणीची सुंदर बैठक मिळाली. त्या काळात समर्थ जनसामान्यांपर्यंत मनाच्या श्लोकातून अलगदपणे पोहोचले. पहाटे पहाटे दारोदारी समर्थांचे दास मनाच्या श्लोकांचा गजर करीत होते. हे सारे का घडत होते? समर्थांनी या संदर्भात प्रस्तुत श्लोकातून फार सुरेख अशी नामस्मरणासंबंधी सहज सोपी अशी भूमिका मांडली आहे. समर्थ म्हणतात की फार पूर्वी धर्मकर्मकांडात सारा समाज रममाण झालेला होता. तेव्हा स्वास्थ्य तर होतेच, परंतु सर्व काही धर्मशास्त्रांप्रमाणेच चालायचे. परंतु सर्व काही धर्मशास्त्रांप्रमाणे चालण्याची, आचरण करण्याची परिस्थिती होती. परंतु समर्थाच्या काळात धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एकूणच आचरण करणे कठीण झालेले होते. लोकांकडून यज्ञयाग यथासांग पार पाडणे कठीण झालेले होते. त्यागाची महती संपुष्टात आली होती. निष्काम कर्माचरणात सुद्धा एकूणच ढिलाई आली होती. माणसांच्या हातून कुठलीच धार्मिक कृत्ये धडपणे होत नव्हती आणि परमेश्वराच्या नामाचा सुद्धा विसर पडत चालला होता. मग माणसाला पुढे गती कशी मिळणार? समर्थांनी म्हणून हा नामस्मरणाचा सोपा मार्ग सांगितला. त्यासाठी परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून नित्य पहाटे जर प्रभू रामचंद्राचे मनोभावे स्मरण केले तरी यज्ञयागाचे पुण्य मिळेल याची ग्वाही प्रभाते म्हणी रामचिंतित जावा या 10 श्लोकातून दिली. समर्थांनी वारंवार फक्त एकच गोष्ट सांगितली की केवळ श्रीरामाचे चिंतन करा, बाकी काहीही नको. नामावर केवळ विश्वास ठेवून या नामस्मरणाच्या मार्गावरून चालत गेले
तर जीवनाला खूप शांती निश्चितपणे मिळेल याची खात्री समर्थांनी या 10 श्लोकातून दिली आहे. श्लोक 77. निष्काम कर्मयोगातून पाझरलेला निष्काम भक्तियोग. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. श्लोक 77. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तू केवळ विहित कर्म करीत राहा असे सांगणारा गीतेतला श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाची महती सहजपणे सांगून गेले. ज्ञानदेवांनी दुसऱ्या अध्यायातल्या कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वर मत व्यक्त करताना अगदी सहजपणे म्हटले की परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी. हेतुवण ज्ञानेश्वरी 2:266. पार्था, कर्मफळाची आशा तू तर धरू नकोसच, परंतु वाईट कर्माकडे तुझी प्रवृत्ती कदापिही असता कामा नये हेही सांगून टाकले. मनात कसलाही हेतू न बाळगता केवळ सत्कर्माचीच भक्ती कर. निष्काम कर्मयोगातून हा निष्काम भक्तियोग हलके हलके पाझरत ठेव. केवळ चांगल्या कर्माकडे मनात हेतू न बाळगता लक्ष केंद्रित कर. केवळ चांगल्याच कर्माकडे मनात हेतू न बाळगता लक्ष केंद्रित कर आणि निष्काम बुद्धीने आपलं मन आणि शरीर भक्तिभावाने झोकून दे. भक्तीत सुद्धा कुठलाही हेतू बाळगू नकोस असे सांगणारी गीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय अपूर्व भारतीय तत्त्वज्ञानाचा अमृतसागर आहे. समर्थांनी या निष्काम भक्तियोगाची आपली भूमिका आध्यात्मिक पातळीवर प्रस्तुत श्लोकातून फार उत्कटपणे व्यक्त केली आहे. श्रीरामाची अपूर्व अशी केवळ भक्ती कर. त्या भक्तीतून सुद्धा काही मागणे मागू नकोस. विरक्त वृत्तीने तू या घननीळ श्रीरामाला शरण जा. केवळ त्याच्यावर निस्सीम प्रेम कर, इतके की संपूर्ण जीवसृष्टीत तू त्या श्रीरामाची रूपं आपोआप पाहायला लागशील. सर्व जगच तुला श्रीरामस्वरूप वाटायला लागेल. एकदा का श्रीरामाचा छंद जडला की मनातलं द्वंद्व लयाला जातं आणि निषिद्ध आणि निर्द्वंद्व अवस्था आपोआप येते. निर्द्वंद्व अवस्था आपोआप येते. माणसाला ईश्वराचा केवळ छंद जडावा असं समर्थांना वाटतं. कारण ईश्वरात आपण पूर्णपणे विरून गेलो की आपण आपोआपच ईश्वरमय होऊन जातो. नदी एकदा का सागराला मिळाली की ती आपलं नावसुद्धा विसरून जाते. ती सागरच होऊन जाते. तसे या निस्सीम उपासनेच्या बळावर तुम्ही परमेश्वराच्या चिंतनात मग्न झाला की मनाला एक सुंदर विश्वास वाटतो की आपण या हरीच्या जवळ आहोत. एकदा का या हरी कीर्तनाचा छंद जडला की आपणच द्वंद्वमुक्त होऊन जातो. हा परमेश्वर मी भक्त ही द्वंद्वावस्था सुद्धा निघून जाते. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे की भक्तांनी एकदा का निष्काम भक्ती अर्पण केली की परमेश्वराला भक्तांचा छंद जडतो आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपली चित्तवृत्ती, तेव्हाची मजसूती तयाची ये नाटी. ज्ञानेश्वरी 12:95. समर्थांनी हेच सूत्र प्रस्तुत श्लोकातून सांगितले आहे. श्लोक 78. विठ्ठल विश्वाच्या विश्वासाचा अनुभव. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता.
श्लोक 78. आपण करीत असलेले काम आणि मनात फुलून आलेली भक्ती यावर निष्ठा असावी, प्रेम असावं आणि मुख्य म्हणजे त्या निष्काम कर्मयोगावर विश्वास असावा. आपल्या उपास्य देवतेचे नित्य स्मरण असावं. या साऱ्या गोष्टीसाठी फक्त एका गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे ईश्वरी शक्तीवर दृढ विश्वास. सत्य आणि ती म्हणजे ईश्वरी शक्तीवर दृढ विश्वास. तुकाराम महाराज आवर्जून आपला विठ्ठल अनुभव सांगतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सर्वे माझा, बोलो जाता बरळ करिसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की देवा, या परमेश्वराच्या मार्गाने जे आम्ही जात आहोत ते केवळ तुझ्याचमुळे. तू हात धरल्यामुळे मी नीटपणे या ईश्वरी अनुभवास नीट सामोरा जात आहे. तुकाराम महाराजांजवळ विठ्ठल विश्वास होता. विश्वास शेवटी तुमचा अनुभव होऊन जातो. सर्व संतांचा तो अनुभव आहे. परमात्म्याच्या अस्तित्वात आपण विरघळून गेलो आहोत असा दृढ विश्वास भक्तापाशी असतो. बाह्यांगाने तो सर्वसाधारण माणसासारखा दिसला तरी तो वेगळ्या आध्यात्मिक मार्गाने जाणारा योगी पुरुष असतो. या सर्वांचा गूढार्थ काय तर तो परमभक्त परमेश्वराच्या निकट असतो. तो त्याचा विश्वास असतो. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हेच सांगत आहेत की श्रीरामाविषयी मनामध्ये प्रेम हवे, तसा विश्वास हवा. तो विश्वास ज्या माणसापाशी नाही त्या माणसांना पामर म्हणावे. गेल्या जन्माची पापं घेऊनच जन्माला आलेले ते जीव आहेत. श्रीरामाच्या चिंतनाचा ध्यास नसलेले हे लोक दोन प्रकारची दुःख भोगतात. एक म्हणजे गेल्या जन्माची पापं फेडण्यात जन्म जातो आणि या जन्मीचं पापं साठत जातात. ते अधिक अविश्वासाच्या चिखलात रुतत जातात. समर्थ म्हणतात की श्रीराम आपली सर्वार्थाने काळजी घ्यायला समर्थ असताना त्या संसाररूपी वैषम्याच्या चिखलात कशाला रुतून बसायचे. केवळ श्रीरामाला सर्वस्वाने शरण जा. त्याच्या अस्तित्वाचा केवळ विश्वास मनी बाळगा. मग काय चमत्कार होईल तो तुमच्या अनुभवण्याचा विषय होऊन जाईल. श्लोक 79. मर्त्य आयुष्य निर्दोष पद्धतीने जगणे. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची जीवा मानवा भुली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्लोक 79. परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवणारा आणि आध्यात्मिक वाटेने वाटचाल करणारा माणूस, सतत परमेश्वरी चिंतनात दंग असणारा भक्त हा सुखदुःखाच्या पल्याड चटकन जातो. मर्त्य शरीरावर प्रेम करण्यापेक्षा अमर्त्य भक्तीवर प्रेम करणारा आपल्या एकूणच अस्तित्वाचा सर्वांना केवळ आनंद देणारा, निर्मोही प्रदेशात वास्तव्य करणारा, फळरहित कर्मावर विश्वास ठेवणारा, तसे आचरण करणारा भगवत भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय असतो. ज्ञानदेवांनी आपल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हटले आहे की द्वारकेचा राणा पांडवा घरी. समर्थ प्रस्तुत श्लोकातून मनाला सांगतात की संसाराची चिंता सोडून दे. आपल्या पाठीमागे या संसाराचे काय होईल हा भुंगा मनामध्ये कुरतडत ठेवू नकोस. हे कसे आणि का घडते याचा शोध घेतला की समर्थाचा प्रस्तुत श्लोकातला गूढार्थ समजेल. भक्ताच्या दरवाजात देव येतो हे सत्य समजणे त्यासाठी आवश्यक आहे.
समर्थ प्रस्तुत श्लोकातून एक फार महत्त्वाचं तत्त्वज्ञान आपल्या मनालाच समजावून सांगत आहेत की परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवून आपलं मर्त्य आयुष्य निर्दोष पद्धतीने चिंतनात व्यग्र ठेव. जो नेमून दिलेला संसार आहे तो यशस्वीपणे जरूर कर, परंतु स्वतःच्या मनाला एक गोष्ट बजावून सांग की हा संसार म्हणजे माझं आयुष्य नाही, कारण आपण करीत असलेला संसार हा एक पूर्ण असा फसवा भास आहे. म्हणून त्या भासावर प्रेम करू नकोस, त्या संसाररूपी मायाजालात फसू नकोस. परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्याची कालक्रमणा चालू ठेव. या परमेश्वराला प्रत्येक जीवाची अतूट अशी काळजी आहे. म्हणून तू कदापिही मोहमयी संसाराची काळजी करू नकोस. तू भ्रमती आहासी वाया असं ज्ञानदेवांनी म्हणूनच ठेवले आहे. म्हणून कुठल्याही मर्त्य संदर्भांना आठवत भ्रमात राहू नकोस. अंतर्यामी केवळ श्रीरामाची नादवलय उमटवत ठेव. बाकी काही नको. काही नाहीतर काय होईल की तू या जंजाळात फसशील आणि आयुष्याच्या संध्याकाळी तुझ्या लक्षात येईल की आपण रामनामात लक्ष न घातल्यामुळे या भ्रमाच्या चक्रात अडकलो आणि जवळ काहीही आठवावं असं शिल्लक राहिलं नाही. उगीचच फक्त वस्तू जमवल्या ज्यांचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून सांगतो की बा मना, संसाराची चिंता तू सोडून दे. उपास्य देवतेला श्लोक 80. श्लोक 80. उपास्य देवतेला भक्ताच्या हृदयात स्थान हवे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. अंतःकरणात शुद्ध आणि पवित्र विचारांचा निर्मळ झरा वाहू लागला की मग आनंदाचा प्रदेश आपलासा कधी होऊन जातो माणसांना कळत सुद्धा नाही. कारण परमेश्वराचं अस्तित्व अशाच झऱ्याच्या काठावर वस्ती करून राहतं. पुण्यश्लोक माणसांच्या हृदयात केवळ परमेश्वराचीच अस्तित्व खूण आपल्याला जाणवत राहते. ज्ञानदेवांनी पहिल्या अध्यायात सुरुवातीला एक सुरेख विचार आपल्या सद्गुरूविषयी मांडला आहे. ज्ञानदेव म्हणतात, मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. ज्ञानेश्वरी 1:22. ज्ञानदेवांच्या हृदयात विठ्ठल स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंचं म्हणजेच श्री निवृत्तीनाथ यांचं वास्तव्य होतं. म्हणून ते म्हणतात, माझी वाणी ते आहे. केवळ या माझ्या गुरूची कृपा म्हणून मी बोलत आहे. मी केवळ कळसूत्री बाहुला आहे. त्याच्या हातात या कळसूत्री बाहुलीच्या दोऱ्या आहेत. थोडक्यात आपण आपल्या उपास्य देवतेला आपल्या हृदयात स्थान द्यावं. ती उपास्य देवता आपलं संपूर्ण आयुष्य सुगंधित करते, हा विश्वास आपण निश्चयाने बाळगायला हवा. प्रस्तुत श्लोकातून समर्थ फार सुंदर पद्धतीने हे सारे मांडत आहेत. समर्थ म्हणतात की देवी पार्वतीच्या हृदयात जसे प्रभू श्री शंकर होते, सीतामाईच्या हृदयात जसे श्रीराम होते, तसे भक्ताच्या मनात ईश्वरी अधिष्ठान हवे. ज्याच्या हृदयात ईश्वराची पावलं उमटली आहेत त्यालाच फक्त परमेश्वरी कृपेची ताकद मिळेल, अन्य लोकांना नाही. आपण आपल्या हृदयात श्रीरामाची स्थापना केलीत, मनापासून त्याची पूजा केलीत, त्याच्या चिंतनात दंग झालात, तर हा दुस्तर असा संसाररूपी भवसागर तुम्हाला सहजपणे पार करता येईल. संसारातल्या सुखदुःखांना कधीही अंत नसतो.
म्हणून या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर श्रीरामावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर आपला सर्व भार टाका. पोट भरण्यासाठी आपण प्रचंड कष्ट घेतो, परंतु दर तासा 2 तासाने जे पुन्हा रिकामं होतं ते कधीच तृप्तीने भरत नाही. पण त्या पोटाची काळजी घेण्यासाठी परमेश्वराला कशाला विसरता? मनातला मत्सरभाव टाकून द्या, अहंकार टाकून द्या आणि त्या घननीळ श्रीरामाला शरण जा. तो तुम्हाला सुखी करील. श्लोक 81. सगुण निर्गुणाचा प्रवास कसा होईल? मना मत्सरे नाम सोडू नका हो. अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तांमध्ये नाम हे सार आहे. दुजी तुळना तुळीताही नसाहे. श्लोक 81. समर्थांनी या मनाच्या श्लोकातून श्रीरामाच्या अखंड चिंतनाला फार महत्त्व दिले आहे. श्रीरामाच्या जय जयकाराचा एकही क्षण रिता जाऊ देऊ नका, हे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे. मायेने भारलेली ही मयसभा आहे. त्या मयसभेत तू फसू नकोस, हे समर्थांचे आपल्या मनाला सततचे सांगणे आहे. स्वस्वरूपाचे भान हवे आणि त्या सुंदर देखण्या श्रीरामाचे सततचे चिंतन रंध्रारंध्रात हवे, तरच या अध्यात्माच्या वाटेवर 4 पावलं टाकता येतील, अन्यथा नाही. हा समर्थांचा विश्वास आहे. सगुण भक्तीतून माणूस निर्गुणाकडे जेव्हा झेप घेतो, तेव्हा सगुणाचे अनुसंधान खूप वेळेला सुटते. म्हणून नामसाधना ही साधकाला एक आवश्यक अशी उपासना आहे, हे सतत समर्थ सांगत आहेत. त्यासाठी मन अतिशय शुद्ध हवे. प्रस्तुत श्लोकातून या त्यासाठी मन अतिशय शुद्ध हवे. प्रस्तुत श्लोकातून या साऱ्या विचारांचे दर्शन देताना समर्थ एक महत्त्वाचा विचार मांडत आहेत की मनामध्ये जो मत्सर असतो तो समूळ नष्ट व्हायला हवा. मोह, मद आणि मत्सर हे शत्रू एकदा का नष्ट झाले की सगुण दुर्गुणाचा हा प्रवास सुख स्वरूप होतो. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला तिटकारा वाटू लागतो. त्यातून मत्सराचा फणा अचानक डोके वर काढतो आणि एकदा का मत्सराने मन व्यापले की अप्रतिम नामस्मरणाचे हे अनुसंधान संपते आणि एकदा का नामस्मरण संपले की त्या परमेश्वराची अस्तित्व बासरी ऐकू कशी येणार? म्हणून समर्थ आपल्या मनाला बोध करीत आहेत की अतिशय आदराने नामस्मरण कर. नामस्मरण हा तुझा ध्यास होऊन जाऊ दे. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की पवित्र विचारांची गंगा आपोआप आपल्या मनामध्ये वाहू लागते आणि मग मात्र आपल्यापुरता एक चमत्कार घडतो. आपण चैतन्याने भारले जातो. आपण राममय होऊन जातो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला श्रीराम दिसायला लागतो. आपलं चित्त श्रीरामाला अर्पण केलं की मग नामस्मरणाचा मार्ग एकदम सुकर होतो. भगवंताचे अस्तित्व जाणून घेण्याचा तो एक राजमार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यात नाम घेणे हे फार सोपे आहे. त्याचा परिणाम दूरगामी असतो, हे मात्र त्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. ते एकच सोपे साधन आहे. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही अवस्थेत नामसाधना अखंड चालू राहते. त्याच्या सामर्थ्याची तुलना कदापिही होणार नाही आणि नामसाधनेची कशाशीही तुलना करूच नये. नामसाधनेची तुलना केवळ नामसाधनेशीच होईल, हे समजायला हवे.